थेट विधानभवन परिसरामध्ये जाणार आहोत। सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मात्र ही दृश्य आपल्यापर्यंत थेटपणे पोहोचताना दिसतात। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आदिती तटकरे या देखील त्यांच्या सोबत आहेत, तर रुपाली चाकणकर या देखील त्यांच्या सोबतीला असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या होत्या। दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ देण्यात आलेली होती। अद्याप तरी त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज भरलेला नाहीये, त्यामुळे बिनविरोधपणे त्यांची निवड ही होऊ शकते अशी शक्यता आहे। सुनेत्रा पवारांकडून मात्र राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज आज दाखल करण्यात आलेला आहे। थेट विधानभवन परिसरातून आपल्यापर्यंत येणारी आपण दृश्य यावेळेला पाहतोय। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या इतर महिलांसोबत लावलेली हजेरी, अगदी काही क्षणात माध्यमांसमोर त्या प्रतिक्रिया देतील। थेट प्रक्षेपण विधानभवन परिसरातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार। अर्ज दाखल केला, अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये। बिनविरोध निवडणूक होईल आणि विक्ट्री साईन दाखवलं। 18 तारखेपर्यंत मुदत आहे। 18 तारखेपर्यंत मुदत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख। आता कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे। काय प्रतिक्रिया आहे? 18 तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही। 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल। त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया। कोणी अर्ज विकत घेतलेला नाही, आता एकाच तास राहिलेला आहे। जवळजवळ विजय निश्चित आहे तुमचा। आजच संध्याकाळी अनऑफिशियली तुमचा विजय आहे, निश्चित होईल। राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। छगन भुजबळ हे पक्षामध्ये नाराज होते, अनेक नेते मंडळी नाराज आहेत। छगन भुजबळ नाराज होते, तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ हे म्हणायचा की मित्रपक्ष तुमच्याशी नाराज आहे? अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाराज आहेत असं म्हटलं जातं। अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं, परंतु पक्ष कुठेतरी एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला। आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही। स्वतः अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला तयार नव्हते अशी माहिती आहे। ते खरंच तयार नव्हते, कारण काय 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा पुन्हा तुम्ही या प्रक्रियेत? खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती। मी अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एका प्रश्नाचं उत्तर तो होऊ दे। अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती, पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती। थँक्यू.
पार्थ पवार या रोहित पवार नव्हते, पार्थ पवार या तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना नव्हते, त्यांचीही आग्रह होता, त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. नाराज आहेत का? तुमचं काही बोलणं झालंय? त्यांनी स्वतःच सांगितलं की कोण आहे? सॉरी, बोला ताई. पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली. माध्यमांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी थेटपणे काही प्रश्नांची उत्तरं दिली. सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी मात्र महायुतीचे नेते गैरहजर असल्याची मोठी बातमी आपण पाहतोय. तर दुसरीकडे केवळ राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी हजर होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.